आणि आता लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शहा थेट पोचलेले आहेत ते बांद्रामध्ये। बांद्राला ते आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळामध्ये पोहोचलेले आहेत। पशुपतीनाथाचा देखावा तिथे उभारण्यात आलेला आहे आणि तिथल्या गणपतीचं दर्शन ते घेणार आहेत आणि यानंतर बरोबर 12 वाजता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। पण तत्पूर्वी बांद्र्यात ज्या ठिकाणी हा गणपती बाप्पा स्थापित करण्यात आलेला आहे ते आशिष शेलार यांचं मंडळ आहे आणि खास यंदा तिथे पशुपतीनाथाचा देखावा जो आहे तो या बाप्पांच्या साक्षीने साकारण्यात आला आहे आणि सहपरिवार इथे देखील अमित शहा गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहेत। सपत्नीक ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य देखील दिसत आहेत। यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री ज्या लोकांना ओळखलं जातं त्यापैकी आशिष शेलार एक आहेत जे भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य देखील आहेत, जे आज 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडते त्यामध्ये आवर्जून उपस्थित असतील। खासदार मनोज कोटक असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि मुंबई महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकीत ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून आपलं म्हणणं, आपलं मागणं निश्चितपणे अमित शहा यांनी बाप्पाच्या चरणी रुजू केलं असेल यात शंका नाही। अमित शहा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेत। पण तत्पूर्वीची दोन दृश्य आपण बघतोय। एक लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलं, यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपची इतर पदाधिकारी मंडळी उपस्थित होती। दुसरं दृश्य जे आपण बघतोय ते वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणपती मंडळातले दृश्य। हे मंडळ मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं आहे, जिथं नेपाळमधील पशुपतीनाथाचा देखावा जो आहे तो साकारण्यात आलाय। त्यांनी बाप्पाचं दर्शन तर घेतलं, पण त्याचबरोबर हा जो देखावा साकारण्यात आलेला आहे तो देखील त्यांनी आवर्जून बघितला। आणि आता अमित शहा सागर बंगल्याकडे रवाना झालेत। सागर बंगला म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान, जिथे भाजपच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांबरोबर अमित शहा यांची बैठक आहे, ज्या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाची चर्चा सगळ्यांबरोबर करतील। पुढला मिशन असणार आहे अमित शहांचा ते मुंबई महापालिका।